फणसाची साईज बघू शकता तुम्ही केवढी आहे. हे बघा. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही फणसाचे तळलेले गरे बनवणार आहोत. तर त्यानिमित्ताने बागेत आलेलो फणस काढू का. तर रशी आणि कोयता पण आणलेलो, तर त्याच्या सहाय्याने आता फणस काढणार आहोत. फणस आपल्याला उतरवूनच काढू लागणार आहे. एक चांगलं तयार फणस बहुत हवं, एक दोन म्हणजे चांगले उतरून काढायचे. तर बघा, बऱ्यापैकी यंदा फणस लागलेलो आहे. यामध्ये बघतो कोणते एक दोन फणस चांगले तयारवाले आणि काढतो. बारीक बारीक पाऊस पण पडता हा. पाऊस जास्त वाढूच्या आधी फणस उतरवून घेतो. नंतर मग झाडवाला झाला तर उतरूचं वांद होते. आणि त्यात हातावरच्या फाट्यातनंच रशी टाक. हा, अजून म्हणण्यासारखी पावसाची सुरुवात आपल्या कोकणात झालेली नाही. हा, एका हातान पकडून ठेव फक्त. गेम हो गया गाइस, क्या करे अभी. अभी दूसरा ट्राई करेंगे. जबरदस्तपणे उतरवते बघा, जबरदस्त एकदम. वरच्या साईड काय जास्त घ्याय, तिकडनं बुळकत बरोबर आहे ना. नाही, घ्या अजून वरती. धरूनच उतरवतोय का. हा, धरून उतरव, माझ्या बोटावर टाकू नको फक्त. परफेक्ट परफेक्ट. दिसतंय ना. काय परफेक्ट ना. परफेक्ट. पण असंच करू का होता. मग तेच तर बोलले होते तू. भिंक साफ करून घेऊया पहिलं. दोन भले मोठे फणस काढलेलो कशी कशी मेहनत करून. आता ह्या वजांका घरी घेऊन जायचं आहे. फणसाची साईज बघू शकता तुम्ही केवढी आहे. हे बघा, 10 किलोच्या वरच आहे साधारण. तर घरी घेऊन जातो. फणस पडून त्याची चारकंडा म्हणजे बारीक तुकडे करून घ्यायचे. आमच्या इकडे फणसाच्या बारीक तुकड्यांका चारकंडा म्हणतात. बारीक तुकडे केल्यावर गरे काढूक सोपा पडता. गरे कापून घेताना त्याच्यातली अठूळ वेगळी करून घ्यायची. अठूळ काढून झाल्यानंतर गऱ्याच्या दोन्ही टोकांकडनं कापून घ्यायचा. गऱ्याच्या दोन्ही बाजूच्या टोकांचा भाग थोडं जाड असल्यामुळं तेलात व्यवस्थित फ्राय होत नाही. गऱ्यांचे आता बारीक बारीक तुकडे करून घ्यायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे तुकडे करून घेऊक लागतात, जेणेकरून ते तेलात कमी वेळात फ्राय होतात. अख्खे गरे त्याचप्रमाणे कापलेले गरे तुम्ही इथं बघू शकतास. जोरदार काम चालू आहे.
खात पण ना कापता कापता मोठं करावं की खाऊन टाकता या समीक्षा. भारी कापलंस ग घर. कुरकुरीतपणासोबत हलकासा खारटपणा येऊसाठी त्याच्यात थोडासा मीठ टाकून घ्यायचा. खाद्यतेलामध्ये तुम्ही जे रेग्युलर तेल वापरतास त्या तेलाचा वापर करू शकतास किंवा जास्त काळ गरे टिकवून ठेवूचे असतील तर खोबरेल तेलाचा वापर करा. लाल आणि पिवळसर रंग येईपर्यंत तेलात परतीत राहायचे. चांगले खळखळीत फ्राय झाले की मग कढईतनं बाहेर काढायचे. सॉल्टी आणि कुरकुरीत असे आपले फणसाचे गरे फ्राय करून झालेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.